हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं। हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? तर आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेची मी तयारी पण करते आणि एकीकडे सगळं आवरावरी पण करते घरातलं. तर साबुदाणे वड्याचं असं भिजून का ठेवते आणि भरपूर असं का करते, तर मुलांना पण आवडतं. आपण केलं की मुलं पण खायला बघतात, म्हणून म्हटलं जरा जास्तच करा. आणि कधी कधी करतो ना साबुदाण्याचा पदार्थ, मग मुलं आवडीने खातात, म्हणून भरपूर असे वडे करणार आहे. तसंच मी भाकरी पण केलेल्या आहेत मुलांसाठी. भाकरी, इथे वाटाण्याची भाजी केलेली आहे आणि मग त्यांचा डबा पण होईल आणि भात पण लावलाय कुकरमध्ये. तर आधी ना हे मिक्स करून घेते आणि जेव्हा वड पुजून येईल तेव्हाच मी हे करायला घेणार. आधी मिक्स करून का ठेवते, म्हणजे आले की लगेच तळलं ना सगळेजण बसतील खायला. सगळ्यांना पण आवडतात भरपूर साबुदाण्याची वडे, म्हणून म्हटलं मिक्स करून घ्यावं आणि पटापट तयारी करावी. तर त्यासाठी मी आवडते पटापट घरातला. आता फक्त थोडंफार कचरा पडलाय, सकाळी एकदा दोनदा झाडू मारून झालाय, पण फक्त आता झाडू मारून घ्यायचं, थोडंफार आवरायचं बाकी आहे. मग मी माझी तयारी करणार आणि वड पुजायला जाणार. आणि जसं आठवण येईल तसं ताट तर बाहेर ठेवले मी, जसं मला आठवतं तसं तसं मी एक 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 सामान घेऊन ठेवते त्यात. तर थोडंफार तर ते पण एक 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 करून घेते, एकीकडे हे करते, एकीकडे घरातली आवरावरी करते. जसं होईल तसं पटापट करते. तर चला, हे आता भिजवून ठेवले, आता मी माझी तयारी करणार, वड पुजून घेणार. आता 11 वाजायला आले असतील ना? हो, 11 वाजायला आले. तर जाईल 12च्या आत तर होईल माझी वडपूजा. नाही झाली तर मग 12च्या पुढं करेल, असं काय नाही, जसं होईल तसं बघूया कसं काय. तर आता समर्थ आला क्लासमधून, 12 वाजले, तर दोघं पण बसलेत भाकरी भाजी खायला. आणि आज ओंकारचा आहे बड्डे. काय रे ओंकार? वट पौर्णिमा पण आहे आणि आज ओंकारचा बड्डे पण, 21 जूनला त्याचा बड्डे असतो. तर त्याला हॅपी बड्डे. सगळ्यांनी सकाळपासून विश केलं, भरपूर असे फोन आले सगळ्यांचे, सगळ्यांनी मेसेज पण केले. समर्थ, तू नाही विश केलं दादाला का? का रे बाळा? किती वर्षाचा झाला हा? त्या दोघांची मस्ती चालली आहे. ओंकार आता 18 वर्षाचा पूर्ण झाला, त्याच्या कॉलेज ॲडमिशन व्हायचं बाकी अजून, त्यासाठी तो सुट्ट्या आहेत त्याला, तो घरीच आहे. त्याचं ॲडमिशन प्रोसेस चालूच आहे, अजून ॲडमिशन होईल तेव्हा त्याचं कॉलेज सुरू होईल आणि ह्याचे क्लास सुरू आहेत. त्याच्यामुळे तो क्लासमधून आला, आता भाकरी भाजी खाणार आणि शाळेत चालला. तर आता बघूया काय होतंय बड्डेला प्लॅनिंग. मी तर पूजा करून येते, आता माझी तयारी करून घेते. हे बघ, बड्डे बॉय कसा उत्ताना पडलाय, खातो पितो आणि लोळतो बिंदास, त्याला काही कामच नाही, उद्योगच नाही. काय सुट्ट्या आहेत तर नुसतंच आपलं पडायचं काय आडवं, आळशी. तर मी इथे टेरेसवरती वडाची फांदी जी आणली आहे, ती जवळजवळ आम्ही बिल्डिंगमधल्या म्हणजे सोसायटीमधल्या ज्या बायका आहेत त्यांनी आम्ही 2 वर्ष आधी लावली होती. तर तीच मी आता परत टेरेसवरती आणली आणि आता वडाची पूजा करते. आणि सोसायटीमधल्या लेडीजचं कसं आहे, कोण गावाला जातं, दोघी तिघी जॉबवाल्या आहेत, त्याच्यामुळं सगळ्या एकत्र अशा येत नाही. त्यामुळे म्हटलं चला आपलं आवरलं, पटकन पूजा करून घ्यावी. आणि मगाशी जोरदार असा पाऊस होता, म्हटलं नको लांब जायला, आपल्या टेरेसवरतीच करावी पूजा. मी आता काय करते, 2 ते 3 वर्ष झालं ना, जशी वडाची फांदी आम्ही आणून लावली तसं मी इथेच पूजा करत असते. तर आता पूजा करून घेते. गरम भरपूर होते आणि साडीमध्ये जमतच नाही का, काय माहिती, सवय मोडल्यापासून आहे ना साडी अजिबात जमत नाही. तर लगेच काढली तर म्हटलं जास्त काही खराब नाही झाली, काय नाही, म्हटलं लगेचच ठेवून द्यावी. आणि 5 मिनिटच तर नेसली होती. आणि सोसायटीमधल्या बायका तर काय गावाला गेल्या, त्या काय एक जण गावाला गेले, शिक्षिका आहेत, कोण जॉबला आहेत बाहेर, त्याच्यामुळं सगळे एकत्र नाही आहेत. तर म्हटलं चला आपणच आपली पूजा करून घ्यावी, आवरून घ्यावं, कारण की टाईम पण होतोय भरपूर आणि गरम एवढं होतंय, पाऊस पडतोय तरी पण
पण गरम होते काय माहिती. फॅन तर सगळे चालू असतात, दिवसभर चालू असतात, तरी पण गरम होते. तर मी लगेच साडी आता 3 वाजता मी फराळ करायला बसले. मला भूक लागली. वडाची पूजा वगैरे करून आली. घरातलं पण सगळं आवडलं. आता म्हटलं फराळ करावा आणि थोडा वेळ आराम करावा. तुम्ही पण या फराळ करायला. मस्त साबुदाणे वडे आणि दही असं नंतर मग आराम केल्यानंतर मग बर्थडेची तयारी करायची. ओंकारचा आज बर्थडे आहे ना, ते पण कसं काय करणार ते पण मी तुम्हाला दाखवते. नंतर भेटते. बर्थडेची तयारी. बाबांनी काय आणलं? छोले भेटले. गाडी तुम्ही झोपले बाबा. 2 वाजेपासून उठून झोपतो, उठतच नाही माणूस. काय हो, बर्थडे बॉयचे पप्पा फुगे फुगवत आहेत आणि समर्थ फुगे लावतोय. करा रे पटकन डेकोरेशन करा. आणि बर्थडे बॉय काय करतोय ते बघूया. बर्थडे बॉय क्या कर रहा है? आमरस. बर्थडे बॉयला मीच काम दिले आमरस बनवायचं. तर त्याला म्हटलं तू आमरस बनवून दे. माझं एकीकडे छोलेची भाजी झाली घालून, गव्हाचं पीठ मळलेलं आहे, मस्त पुऱ्या करणार आहे, गरमागरम भात वरण झालंय आणि भजीची तयारी करते. ह्याला सांगितलं तू आमरस कर. इकडे चालली डेकोरेशन. तर सगळ्यांची कामं चालू आहेत. चांगला कर रे आमरस. तुला आवडतो म्हणून मी आमरस बोलले पाहिजे. घरामध्ये अख्ख्या मला आमरस नीट करता येतो. तुझ्या हातचं चांगलं पण होतं. झाडावर नाही, तू सोप्यावर चढलायस. काय देताय तुम्ही? आता किती वाजता काम आहे? 8 वाजलेत. पटकन 9च्या आत व्हायला पाहिजे. चला. मोठाच लावायचा असतो. बर्थडे बॉय दिसला पाहिजे. तर इथे आता आम्ही पहिले बर्थडे करून घेतोय. कारण काय ना, ह्यांना नाईटला जायचं आणि नाईट असली ना की खूप गडबड असते. आणि ओंकारला छोलेची भाजी खायची होती आणि माझ्या ना दुपारी झोपले ते माझ्या लक्षातच राहिलं नाही की छोले भिजत टाकाय म्हणून. तर त्यांना म्हटलं पहिले छोले कुठं भेटतील ते आणा. समर्थ गेला होता, त्याला भेटले नाही. ह्यांना सांगितलं, मग ह्यांनी घेऊन आणले. आणि मग आता छोलेची भाजी त्याच्या आवडीची आमरस आणि पुरी असा बेत करणार आहे. तर पहिले आरती करून घेतो, केक कापून घेतो आणि थोडाफार स्वयंपाक राहिला तो पण करून घेते. ह्यांच्या नाईटमुळे माझी गडबड झालेली आहे. नाईट असले की पटापट पटापट उरकायला लागतं. चला आता बर्थडे करून घेतो आम्ही. नाही Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Omkar. Happy birthday to you. आता थांबे. तू इकडे हॅपी बर्थडे नाही घसरल. कसं आलं बा? काय आवडलं मला? आमरस भाजी.
बर्थडे बॉय सगळ्यांना आमरस भरत आहे आणि आई आता भजी आणि पापड तलते. भाज्याला पापड करते रे. भजरी आणि पापरी ही बघा. अय परशीची वाडी. भजीनं पापडच राहिले, त्यांना नाईटला जायचे ना म्हणून गडबड झाली आहे. तर पुऱ्या वगैरे तळून झाल्या. आता मी भजी करते. त्यांना म्हटले घ्या तुम्ही जेवून, कारण का त्यांना 9:30च्या गाडीला जायला लागतं म्हणून. तर म्हटलं घ्या जेवून तुम्ही. तर मस्त असा मेनू आहे आजचा जेवणाचा. तुम्ही पण या जेवायला सगळेजण. सगळ्यांचं जेवण झालं. ओकर जेवण आवडलं तुला? ते बसले मस्त जेवण. त्याचा पण दिवसभर उपास झाला. सकाळी फक्त काय केलं, खिचडी काय ते साबुदाणे वडे केले होते ना, ते खाल्ले. जे झोपले होते ते 6 वाजता उठले. 6 वाजता उठल्यावर डेकोरेशनच्या मागे तोपर्यंत माझा स्वयंपाक झाला. नंतर आता डायरेक्ट जेवायला.